ताई काय नाव आहे तुमचं? पूजा शुभम वाल्मिकी. बरं. हा जो प्रकार झाला या निकिता डावकर ना? हा हा. तर काय प्रकार झालाय? हा आम्हाला कळण्यात आलाय का ही खेळण्यावरनं पडलेली आहे, पण मला नाही वाटत ती खेळण्यावरनं पडून मेलेली असेल. हे नक्की त्या दिगंबर डावकरनीच मारलेली पोरगी आहे, आमची माझी बहीण. ती राहायला कुठे होती? ती राहायला मुंबईला विरारमध्ये होती. विरारला होती. हो बरोबर. त्या दोघांचं काय भांडण वगैरे चालू होतं काय समज? हो, सतत भांडणं करत राहायची आणि सतत मारायचा तो तिला, नेहमीच मारत असायचा तिला तसं तर तो. पण ह्या वेळेस असं जत्रेला आम्ही आलो होतो तेव्हा त्यांनी मारायचा खूप प्रयत्न केला होता. तेव्हा माझ्या भावाने तिला वाचवलं होतं, म्हणजे ह्यानी तेव्हा वाचली होती ती. आणि तेव्हा खूप घाबरत होती, लपत होती. दीदी मला लपायचंय, हो आलं, मला खूप मारल असं बोलत राहायची सतत. आणि मग तेव्हा माझ्या भावाने त्याला समजवलं होतं की आता ह्या पुढे असं झालं नाही पाहिजे, त्यामुळं ती वाचली होती तेव्हा. कशावरनं झालं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आज त्याचं बाहेर ना अफेअर असल्यामुळेच ती मेलेली आहे, कारण की तिने तिचा माझ्या दोघींचा सारखा कॉन्टॅक्ट होत राहायचा. आणि तिने मला बोलली होती की ह्याचं बाहेर अफेअर आहे आणि कोणत्या तरी मुलीबरोबर बोलतोय. ही गावाकडचीच मुलगी आहे ती मुलगी पण. आणि त्या मुलीचं त्याचं दोघांचं रोज भेटणं बोलणं होत राहायचं. एक दिवशी काय झालं की त्याला जुन्नरला यायचं होतं, पण ती गाडीची चावी देत नव्हती त्याला. तर तो जबरदस्ती दे म्हणत होता गाडीची चावी दे. तर ती त्याला बोलली की तुझा मोबाईल दे मला, तरच मी गाडीची चावी देईल तुला. तर ठीक आहे म्हटलं, मी तुला मोबाईल देतो, पण त्यांनी पासवर्ड खोलून दिला नव्हता तिला फोन तो. तर त्याच्यावर इंस्टाग्रामवर त्या मुलीचे मेसेज येत होते, पण त्याच्यामुळे तिला कळत नव्हते ती कोण मुलगी नेमकी. ते मेसेज वाचत होती पण तिला माहिती नव्हते ती मुलगी कोण आहे, काय आहे, कसं आहे. तर मग तिने काय केलं की त्याच दिवशी तो रात्री खूप पिऊन आला होता, त्याच्यामुळं तो त्या माझ्या आजीच्या घरी झोपला होता. त्याच्यामुळे तिने काय केलं, त्याचं फिंगर काढून मोबाईल खोलून घेतला, पण त्याच्यामध्ये तिला काय सापडलं नाही, त्या मुलीचा नंबर वगैरे सापडला नाही. अजय नावाचा कोणता तरी मुलगा आहे, त्याला तिने मेसेज टाकला फक्त की म्हटली, म्हणजे त्या दिगंबरच्या फोनवरनं मेसेज टाकला की मला ना त्या मुलीचा नंबर दे, माझ्याकडनं डिलीट झालाय. तर त्या मुलांनी लगेच नंबर पाठवला आणि त्याच्यानंतर मग तिला कळलं त्या मुलीचं नाव वगैरे सगळं. पण तिने मला नव्हतं सांगितलं त्या मुलीचं नाव, मला फक्त म्हटली की मी त्याला बोलले, शिवाय गाळ्या केल्या त्या मुलीला असं वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी म्हटली की हो, मला म्हटलं की आता नाही मी करणार, तिला डिलीट केले, तिचा नंबर डिलीट केले, सगळं म्हणजे नाही का, तिला मी आता बोलत नाही, आता चल तू, मी तुझ्या समोर भांडण नाही करणार, काय नाही, तुला मारणार नाही, तोडणार नाही. तिच्या समोर त्यांनी डिलीट केलं, सगळं डिलीट केलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत फोन आला मला, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दवाखान्यात होते तेव्हा मी. तर मला म्हटली की दीदी खूप दारू पितोय, हो खूप मला त्रास देतोय. त्याच्या घरच्यांना सांगितले मी आता की हो सुधारला तर ठीक आहे, नाही तर मी ह्याला सोडून टाकणार म्हणून. तर त्याचे घरचे पण म्हटले की ठीक आहे, त्याला समजवतो आम्ही, त्याला नको असं करू, जा तुम्ही मुंबईला. ती जात नव्हती मुंबईला, पण जबरदस्ती घेऊन गेला होता, कारण की तिने मला बोलली होती मी जोपर्यंत दारू सोडत नाही, नीट राहत नाही, तोपर्यंत मी मुंबईला नाही जाणार. आणि त्याच्याच मला 1 महिन्यानंतरच कळतंय की हिचा मृत्यू झाला म्हणून. मला ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की ती पाय घसरून मेलेली असेल म्हणून. आणि तिला एकच भाऊ आहे हा. तिची आई वारली, तिचे मोठे पप्पा वारले, आत्या वारले, ह्यांना कोण सहारा नाही. माझ्या आईला कोण सहारा नाही, फक्त एकच मामा आहे. तिची आई ती जवळ 4 वर्षाची असताना ती वारलेली आहे. निकिता 4 वर्ष असते एक्सपायर झाले का? हो. ते कसे एक्सपायर झाले? आजारी होती ती, आजारी असल्यामुळे ती एक्सपायर झाली होती. आणि हो 2 वर्षाचाच होता तेव्हा. आणि तेव्हापासूनच त्यांना आईचं नाही, बापाचं नाही, ह्यांनी सांभाळलं आम्हाला. पण ह्यांनी सांभाळलं, माझी पण आई नाहीये, मला पण फक्त बापच आहे. सगळ्यांना आम्हाला ह्यांनी सांभाळलं. आता हिच्यावर असं संकट आलंय की ती मुलगी मेल्यावर हिला कोण सांभाळलं आता? हा, काय करणार ही? नातू फक्त सगळे, आई गेली, बहीण गेली, सगळे गेले, पोर गेली पोटची. तिला दुःख एक कशाचं किती वाटणार सांगा तुम्ही? तिला न्याय भेटणार का नाही भेटणार, मला एवढं सांगा. ह्या नालायकाने इतकं मारलं तिला कुत्रीच्या ऐवाने. आम्हाला असं वाटतंय तिचा डोळा कापला, तिच्या डोळ्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर करून. मला संशय नाही, ते 100% माहिती. मी तिच्या बाजूला बसले होते, तिचा डोळा असं एवढा मोठा सुजला होता आणि काळा निळा झाला होता तिचा पूर्ण चेहरा. ती वाटतच नव्हती की ती मुलगी असेल म्हणून. तिला न्याय पाहिजे, एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. सांगितलं की ती पडली वगैरे असं काय प्रकार? हो, मला 8 वाजताच्या टायमाला कळलं, माझ्या नंदेने सांगितलं तुमची बहीण खूप सिरियस आहे. तर मी फोन लावला, लगेच विचारलं. तर शिवम नावाचा कोण मुलगा आहे, त्यांनी फोन उचलला. तो बोलला की मलाच माहिती नाही काय झालंय आणि दिगंबर वरती आहे हॉस्पिटलमध्ये. तर ठीक आहे म्हटलं, माझं बोलणं करून दे. तो म्हटलं ठीक आहे, नंतर करतो. माझं मन मांडलंच नाही. परत मी 11 वाजता फोन लावला. तर म्हटलं कोण बोलते? ते म्हटले मी तिच्याच नंबरवर फोन केला होता, तिचेच फोन सगळे उचलत होते. तिच्या नंदेनी फोन उचलला.
ती बोलली की मी तिची ननंद बोलते. म्हटलं कुठं आहे ती? तर म्हटलं आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे. तर म्हटलं काय झालंय तिला? तर म्हटले काय नाही, नॉर्मली पडली आहे ती आणि ठीक आहे. तर ठीक आहे म्हटलं, ठीक आहे तर माझं बोलणं करून दे. तर म्हणते नाही ते नंतर करून देते. मी म्हटलं आयसीयू मध्ये आहे का? नाही म्हटलं मी आयसीयू मध्ये नाही. म्हटलं नॉर्मल वॉर्ड मध्ये आहे का? म्हटले हो नॉर्मल वॉर्ड मध्ये. नॉर्मल आहे, मी तुझं बोलणं करून देते नंतर. आणि तेव्हा 12:30-1च्या टायमाला कळतंय, जेव्हा हे लोक गेले ना, ह्यांना फोन लावला, हे म्हटलं आम्ही चाललोय तिला बघायला. 12:30-1च्या टायमाला कळतंय की तिचं मेली. पण मला सांगितलं नव्हतं सकाळपर्यंत, मला 8 वाजता कळलंय सकाळी. मग असं समजलं का ती काहीतरी पडली घरामध्ये किचनवर वगैरे, असं काय होतं? नाही नाही, किचनवरनी म्हणजे मला असं कॉल करून सांगण्यात आलं की ती पाय घसरून नॉर्मली पडली आहे आणि तिला काहीच नाही झालं, नॉर्मल आहे ती. असं सांगितलंच नाही की तिला जास्त लागलंय का काय आयसीयू मध्ये. मी हे पण विचारलं आयसीयू मध्ये आहे का? ती म्हटली नाही आयसीयू वगैरे मध्ये कशातच नाहीये, ती नॉर्मल वॉर्ड मध्ये नॉर्मल आहे, मी तुझं बोलणं करून देते थोड्या वेळाने, अशी पण बोलली मला ती. पण त्याच्यानंतर कळतंय की ती मेलेली आहे. ती मला खोटं का बोलली, माझं हे बोलायचं मतलब आहे फक्त. हा तिची ननंद आहे, ती म्हटली मी तिची ननंद बोलते. ते शिरेचे आणि आईशीत नेऊन ठेवले एवढंच फक्त कळालं, दुसरं काही कळालं नाही मला. काय झालंय तुमचं म्हणणं, कशावरनं झालं असं मत आहे? त्यांनी मारली, नक्की मारली त्यांनी. मला रुसून आली, मावशीच्या घरी गेली, तिथून माई बाई आली तर गळ्यातलं गरसोळ बिरसोळ तोडून आली. म्हणला काय ग सोनू, कसं काय लागत तू गरसोळ तोडून टाकलं? म्हणते आई माई मावशीच्या घरी मी आले आणि मी रात्रीची 6 वाजता का 7 वाजता चितवाडीत आले. त्याला त्या पोराला फोन केला, तो मला घेऊन आला. दुसऱ्या दिवशी गेला आणि तिथं मारहाण तिला केला. तिच्या मावशीच्या घरी मंगळसूत्र तोडलं. माई बाई घरी आली, 15 दिवस मी अटकावून ठेवली, पण तो 15 दिवस हल्ला नाही तिथून. सासू सासऱ्यांनी सांगितलं तो कुठं जेवल कुठं काय येईल, मग तू जा. मग माई बाई निघाली गेली. त्याच्यानंतर मग त्यांनी पट्टी तिला मारली. संध्याकाळची दाराक कोंडून ठेवली असं, पोरगारामध्ये घेतला असं, इथून तिथून दारू पिऊन पडला असं. तिची सासू तिच्या बवत तिच्या देखता मी जबाब देईल ना, मला काय काय बोलत होती ती. आणि म्हणली मग कोंडानं तिची सासू गेली शेजारीला, फोन लावला, त्यांनी आला, दरवाजा उघडला आणि तिलाही घरात ठेवली आणि पोरालाही ठेवली. तो इथून तिथून दारू पिऊन पडलेला होता. सासू सासऱ्यांनी सांगितलं का तू सकाळ पोरगेन पहिल्या गाडीनं निघून ये. माई बाई पहिल्याच गाडीनं निघून आली गावाला. तिकून आल्याच्या नंतर तिचा बाया मोठा बाया तो भंकर फाटेला आणा याला, तो घेऊन आला आणि त्याच्याच घरी नेली. म्हणला बाई तुझ्या सासू सासऱ्यांनी तुला बोलावले ना, तू माझ्या घराकडे येऊ नको, तुला यायचा तवा ये, पण आता सध्या येऊ नको. मग ती गेली तिकडं. तिकडे गेल्याच्या नंतर मग 2 दिवस राहिली, 3 दिवस राहिली. लेकाला जेवाय द्यायची, डिग्या तुला चहा घे, तुला आंघोळीला पाणी घे, तुला जेवाय घे. बापानी नाही विचारलं, आईनं नाही विचारलं. आणि त्यांनी मग ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळची आली निघून. आता जवळच आहे तिथं ना. आली निघूनच्या नंतर मग मी म्हणलं सोने काही विचारलं ग तुझ्या सासू सासऱ्यांनी? मग ती आई काहीच नाही विचारलं. मला राग आला, मी पोराला घेतला ना आले निघून. कपडे बिपडे वरतीच आता. आणि त्या मग तिने काय केलं, मी गेले वरती. म्हणला का तुम्ही पोरा दोन्ही होती ना तुमची शेजारी, मग त्यांना विचारायचं ना, बापाने विचारायचं, आईना विचारायचं का तू का मारितो तिला रात्री तिरीची शहरात कशाला कोंडितो. तर सासू काय मला बोलली, म्हणते का आता काही बारखाली पोरं आहेत का, मग त्यांना मारायचं हाणायचं, ती काय बारखाली पोरं आहेत काय. मग आता ही बारीक होती का तिला मारायला? अशी म्हणू लागली. मी माझ्या धियात ठेवलं, ते आज तुम्हाला उघड करून दाखवलं. माझी बाई मला काय सांगत नव्हती. माझी बाई मला म्हणायची माझ्या आजीच्या डोक्याला लय टेन्शन आहे, म्हणून माझी बाई काय मला सांगत नव्हती. मी 4 वर्षाची वाढवलं, हे 2 वर्षाचं वाढवलं, तेव्हा जड नाही झालं ना. आता जड झाली असती काय मला माझी नात. असं नव्हतं करायचं, तिने पण केलं. आणि पंच बसावलं, गाठलं तोडून आली म्हणून मी म्हणलं तिनं गळ्यातलं गरसो त्यांनी का तोडलं. तो हे पंच आणलं, हा पोरगा आहे त्या पंचामध्ये. पंच आणलं तर असं म्हणू लागला, अरे आजच मेली जा, अरे आजच मला सुटली जा, मला तुझी गरज नाही. पंच म्हणलं, ही म्हणली तू असं बोलत मग तू मला नको ना,
तर पंच काय उलट त्यांचं डावखरवाडीचं म्हणत पोरे ऐकत नाही, पोरे ऐकत नाही. मग का ती कांडीवती काय मग ती ऐकून घेईन आणि यालाच बोलू देईल. दारू पिऊन आला असं ना अशी मारी म्हण जा 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 जा. मग तू का नाही गेला, तू 15 दिवस का तिच्यासाठी थांबून राहिला? माझ्या बाईचा घात करायचा होता म्हणून तो येऊन येतो होता. हं तरी काय? फसवून नेलेली आहे तिला हा. मुंबईला. म्हणजे भांडणासारखे चालूच होते मग. चालूच होती चालूच. ती तुम्हाला काही सांगत नव्हती? मला नव्हती सांगत, त्या पोरींला सांगायची पण मला नव्हती म्हणायची. आईच्या डोक्याला लय टेन्शन म्हणायची. मग आईला नाही मी काय अशी सांगत, पण अशी विचारलं ना कुठून आली तर बाई तुझ्या गळ्यात गाठलं नाही, मग तू काय केलं? आई मला त्यांना तिथे येऊन धक्काबुक्की दिली, मला मारलं. मग त्यांनी माझ्या गळ्यातलं घर तोडून घेतला ना. आमचा बी मंगळसूत्र त्याच्याकच आहे. माझ्या बायका दिला काय 15,000 रुपये बाई ते भर. 10,000ला ठेवलं होतं तर 5,000 रुपये झालता तिनं ते भरलं आणि संघाच घेऊन गेली बाई. ज्या दिवशी तो भाव तुला देईल त्या दिवशी त्याची सांभाळी कर तोपर्यंत. आता ह्या ज्या मीटिंग झाल्या मावशी कधी झाल्या होत्या मग? 3 महिन्यापूर्वी. हा 3 महिन्यापूर्वी. हा. आणि त्याच्यानंतर ती सासू सासऱ्यांनी बोलवून घरी इथं आली आणि इथून अजून 1.5 महिना नाही झाले माझी बाई तिकडे गेलेला. म्हणजे आधी भांडणं झाले होते, मीटिंग झाल्या, त्यानंतर तो विषय तुम्ही मिटवला, पुन्हा पाठवली तिला, पुन्हा पाठवली. आणि तिकडे गेल्यानंतर हा प्रकार आता झाला. आता झाला आणि आता असा प्रकार झाला. आम्ही लावणार नव्हतो, ती वरती तिला बोलवून नेलं. तिकडे तिला चुलत सासू आहे ती आणि तिची सखी सासू. अगं बाई तो तिकडे जाईल, तो काय खाईल, तिकडं कोणाच्या तिथं राहील, तू जा. तिकडून आली, मग तिकडून आल्याच्या नंतर मी विचारलं काय ग तुझी सासू सासऱ्या म्हणत होती. म्हणती आई अशी अशी म्हणते आता, आणि तो असा म्हणतो का तुझी शपथ आहे मी दारू नाही पियचो, मी बाळाची शपथ आहे दारू नाही पियचो. आणि माझ्या बाईला बरी घातलं आणि दुसऱ्या दिवशी आला आणि मी असं बांधे त्या बांधव बसले. आज याला दिसत नाही, तो असा बसलेला आहे. आणि म्हणला काय ग कपडे बिपडे घालून, आणि तू निघाली पोराला कपडे घालून घरातून आली. म्हणते आई जाते बोली मी. एवढी मला बोलली, दुसरं काही बोलली नाही. माझी बाई निघून गेली. तसंच फोनवर असं म्हणायची पण ती मला सांगायचीच नाही काय काय नाही बोली. हाय बोली आई बरी एवढी म्हणणार, पण ती गजगुजीत म्हणणार. मग मी समजणारी आमची भांडणं होत्यात म्हणून. मुलगा किती वर्षाचा? 2 वर्षाचे आहे. आता ते असं समजलं की ती किचन वरनं पडली वगैरे, मग तुम्हाला काय सांगितलं गेलं? नाही ती खेळण्यावरून पाय सरकलं, पोराचं खेळणं होतं त्याच्यावरून पाय सरकलं आणि ती पडली असं सांगितलं होतं आम्हाला. तुम्हाला सांगितलं? हा खेळण्यावरून. त्यांना म्हणजे सगळ्यांना तसं सांगितलं हा, होतं की तिच्या खेळण्यावरून. खेळण्यावरनं पाय घसरला आणि पडली ती म्हणून असं सांगितलं होतं. आणि तिच्या मुलाचा बर्थडे पण गावाला साजरे करणार होते 26 तारखेला म्हणजे डिसेंबरच्या. तिने मला बोललं पण होतं की माझ्या मुलाचा बर्थडे गावाला करणार, तू ये. हा. मी म्हटलं ठीक आहे, मी गावाला तू करत असेल तर मी येते असं पण बोलले मी तिला. पण नंतर तो ऐकलाच नाही त्याने. तो म्हटला की नाही मुंबईलाच करायचं. ती माझ्या मुलाच्या बर्थडेला पण येणार होती 14 तारखेला, डिसेंबर मध्येच असतो. तेव्हा पण त्यांनीच तिला बोललं की नाही जायचं. म्हटलं जाऊ दे तू नको येऊ, पण मी येणार तुझ्या पोराच्या बर्थडेला, तू गावाला साजरी कर, मी नक्की. आणि त्यांचं झालं पण होतं डिस्कशन की करणार म्हणून. आणि त्याच्या बर्थडेच्या 3 दिवसापूर्वीच बोलते की नाही दीदी हो दिगंबर ऐकत नाहीये, तर मुंबईलाच करायचं म्हणतो. आणि मला कुणाला सांगू पण दिलं नाही की माझ्या पोराच्या बर्थडेला बोलव म्हणून. कुणाला बोलवलं सुद्धा नाही. तिने मला त्या दिवशी पण फोन नाही करून बोलली दीदी तू येतेय का नाही म्हणून. तर तिचा मला दिवसात 10 वेळा फोन असतो, पण त्या दिवशी तिने मला स्वतःहून बोललीच नाही का तू ये म्हणून. तिला फोन बिन काय ऑपरेट करून देत नव्हते असं पण काय होतं? हा तिचा फोन मध्ये रेकॉर्डिंग होती, त्याने हॅक करून ठेवला होता तिचा फोन. आम्ही कॉल केलेलं, तिचं चॅटिंग, तिचं व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळं त्याच्याकडे असायचं सतत. त्याला सगळं करायचं, आम्ही मेसेज काय करतोय बोलतो काय सगळं त्याच्याकडेच असायचं. त्याने हॅक करून ठेवलं होतं पहिल्यापासून. तिने मला सांगितलं होतं की दीदी त्याने माझा फोन ट्रॅक म्हणजे हॅकच करून ठेवलेला आहे, तर मी कुणासंग संवाद करू शकत नाही जास्त. त्यामुळे तुम्हाला फोन करत नव्हते? हो हा. पण मी करायचे, कारण की मला बोलायचंच असायचं. मी सतत तिला करत राहायचे. पण अशी अडचण झाली की माझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे मी तिला 10 दिवस झाले फोनच नव्हता केला. आणि त्याच्यानंतरच मला कळते की ती सिरियस आहे म्हणून मी फोन केला. सिरियस आहे म्हणून फोन केला, म्हटलं मी सकाळी जाते बघायला. पण त्याच्यानंतरच मला कळते की ती मेली असं तसं. आणि सगळे जर म्हणतात की आम्हालाच माहिती नाही. तो शिवम नावाचा मुलगा, त्याला विचारलं तर म्हणतो मलाच माहिती नाही काय झालंय. दिगंबर वरती आहे, मी खाली आहे. नंतर उचलला ते म्हणते ती दिगंबर खाली आहे, मी वरती आहे. आणि ती आयसीयू मध्ये नाही, ती नॉर्मल आहे. मी बोलणं करून देते. कळूनच दिलं नाही नक्की काय? नाही नाही हो, नाही. कळून दिलं नाही. हा नंतर आला त्याच्या घरी येऊन हा आला तो मला सांगितला का सासू मावशी झाले म्हणून. तोपर्यंत मला माहिती नव्हतं. 8 वाजून गेलत्या तरी मला कोणीच सांगितलं नव्हतं.
शेवटी तुमचं कधी बोलणं झालं होतं आजी तिच्याशी? कोणचं माझं ना, सकाळची ती माया संगा बोलली, रविवारी सकाळची माया संगा बोलली ती, आणि दुपारी येऊन हे गाडात आहे. सकाळी फोन केला तेव्हा ती काय बोलली, काय भांडण बिंडण चालू आहे वगैरे? नाही, अशी काही नव्हती बोलली तेव्हा. सकाळचीच म्हणली, आई बाबूला मी 2000 रुपये त्याच्या मोबाईलवर पाठवलेत बरं का ग. म्हणलं बरं बाय पाठवलं. म्हणजे भावाला या? हा. तर त्याला मी म्हणलं डिग्याला विचार का मला 2000 रुपये पाठव ग बाई, आमचं घराचं काम चाललंय इथं, आम्हाला दरावजी आणायचे, म्हणजे एवढं मी त्याला बोलले. तर मग ते आई हा वली तो पाठवितो, म्हणजे एवढा आहे बोलला. तोच स्वतः म्हणला पाठवितो म्हणून. मग आता हा परमेश्वराला माहिती असेल काय झालं ते माग. तुम्हाला सांगितलं खेळण्यावरून पाय घसरला? हा, खेळण्यावरून पाय घसरला आणि पडली. बाप आला ग त्याच्या घरी येऊन सांगायला मला 7:30 वाजता का 8 वाजता गुराबिरा बांधून. म्हणतो सोनी खेळण्यावरून पडली का काय, डिग्याला बोलता येईना, तो रड सुटलाय आणि तिला नेऊन पार 80 टाकले, एवढी बेशुद्ध झाले. आणि बुवा बाबूला लावा. तेवढा फक्त बाबूना ऐकला ह्या पोऱ्याना, तशी गाडी पकडली लगेच यांनी. पण ते त्यांचा पोऱ्या गेलता गाडीवर, हे दोघं सोयरे गेले होते गाडीवर. ही माझी मावशी आणि मावस भाऊ असल्यामुळं मी, माझा मोठा मावस भाऊ वारल्यापासून 20 वर्षापासून, अगोदर तर होतोच पण माझा मावस भाऊ होता, पण त्या 20 वर्षापासून मी ह्या कुटुंबाला सगळं बघत होतो. त्यांचं काय असेल सुख दुःखात सगळ्या याच्यात मी याच्यात हे होतो. ह्या मुलीला ज्यावेळेस ह्या डावखरांना दिली, निकिता ही डावखरांना ज्यावेळेस त्यांचं लव्ह मॅरेज झालं तेव्हापासून मी त्यांच्या कुटुंबाला ते, तिची आई पण मला वाटतं लहान असताना? हा, ती लहान असतानाच वारली. मी सगळं माझ्या हाताने मी त्यांच्या विधी सगळे मी केलेले. तो तेव्हा हे काय 1-1.5 वर्षाची असेल किंवा 2 वर्षाची. नाही, ही 4 वर्षाची होती, हा 2 वर्षाचा. 2 वर्ष. हा, मग त्यावेळेस बुवा ते होतं. मी तेव्हापासून हे सर्व मीच बघत आलो. यांचे आजार पण आम्ही बुवा काय असेल नसेल हे सगळं आम्ही बघत आलो. मावशीला पण सगळ्यांनी हे करून. आणि त्याच्यानंतर ह्या बुवा मुलगी वय झालं, याच्यानंतर यांचं लव्ह मॅरेज जमलं. ह्या दिवसापासून बुवा त्या मुलीला, तो मुलगा आहे का, मी त्याच्या बापाला सांगितलं बुवा तुझ्या मुलाचं ना अशा मुलीचं, माझ्या मावस भावाच्या मुलीचं असं असं आहे ते सांगितलं. पण तुझा मुलगा ह्या मुलीला रस्त्याने कुठेही बी बुवा मारहाण दुसऱ्या पोरींनी संग किंवा बोलताना दिसलं कुठं काय, तर बुवा तुला काय लग्न दिली नाही मुलगी अजून आम्ही. तेव्हापासून मी त्याच्या वडिलांना सांगत होतो का बुवा हे मारहाण आहे, असं आहे बुवा, तो मुलगा करतो, त्याला समजून सांग, तू मागणं टाक. मागणं टाकल्याच्यानंतर तुला बुवा ती मुलगी देऊन टाकाय सांगतो, हे करतो, सगळं लगीन लावून देतो मी, हे नको बुवा. त्यानंतर त्यांनी मागणं टाकलं, ते बुवा दिली. त्याच्यावर 1-1.5 वर्ष त्यांचं चांगलं झालं, मूल झालं. पण मूल झाल्याच्या नंतरून त्यांनी त्या मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. याचं कुठंतरी काय अफेअर होतं का, कुठं काय होतं हे मी त्याच्यात काही लक्ष दिलं नाही एवढं. त्याला फक्त बापाला सांगायचो का बुवा तुझ्या मुलाला तू समजून सांग. तिथपर्यंत बुवा तो माणसा सांगतो बुवा ते असं करतो तसं करतो. मी प्रत्येक माणसाला नातेवाईकाला ते सांगत होतो. त्याच्यानंतरून ही भांडणं झाली तर मावशी बी माझा रागट स्वभाव आल्यामुळे मला सांगायची नाही का बुवा, पण ती तिकडं मिटवायची. हा, मावशी सांगायची मला, ही माझी मावशी मला बुवा सांगायची हे करून, तर सांगितलं नाही. आणि त्याच्यावरती हा मोठा ज्यावेळेस प्रकार झाला आणि त्या मुलीच्या मावशीला बुवा मुंबईमधून ज्यावेळेस मुंडेवाडीला आली, मुंडेवाडीला रात्रीची 11 का 11:30ला आली. त्याच्यावरती त्या मावशीनं मला फोन करून सांगितलं बुवा त्यांची भांडणं झालती याला. ती मुलगी इकडे आली होती, मग ती मुलं आली तिकडनं? नाही, मुंबईला भांडणं झालती त्या दोघांची नवरा बायकोंची. त्याच्यावरती ती रागाच्या तडाख्यात मुलगी रात्रीची 8 का 8:30ला निघून मावशीकडे आली. ती मावशीकडं याला आली, पारगावला आली. पारगावरून मुंडेवाडीला रात्री 11:30-12ला ती मुलगी तिथं आली. त्याच्यावर हा 2 दिवसांना का दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी हा मुलगा आहे का डावखर, हा तिथं आला मुंडेवाडीला त्या मावशीकडं. दारू पिऊन आला. दुसरी 4 मुलं घेऊन आला. 4 मुलं, दुसरे हा चौथा आणि दुसरी 3 मुलं. तर तिथं येऊन त्या मुलीला मारहाण केली बरीचशी. यांनी त्याला मारलं, त्या मुलीला मारलं. मारल्याच्या नंतरून तो काय आगना तिथं. दुसरी 2-3 मुलं असल्यामुळे यांचा पावर जास्ती होता ना. मग त्या मावशीनं बाजूला जाऊन मला फोन केला. ती म्हणली मी सुनील मडकेला फोन करते आणि त्यांना बोलून घेते इथं. मग त्यावेळेस मी इथं बसलो होतो चायच्या टपरीवरती, मला काय माहीत नव्हतं. मग त्या मावशीला फोन आले. म्हणलं काय मीरा कशाला फोन केला तू, तर म्हणली सोनी रात्री 2 दिवस झालं रात्री 11:30-12ला इथं आले आणि आज तो तिचा नवरा दारू पिऊन इथं आलाय आणि दुसरी 2 पोरं घेऊन आला आणि तिच्या मुंडक्यावरती पाय जिला आणि तिला मारायचा प्रयत्न चालाय, त्याचा जास्ती मारले. आम्ही मग सोडवायचा प्रयत्न करतोय. म्हणले आम्ही त्या पोऱ्याला थोडंफार मारले नाही असं नाही, पण म्हणले तो काय तिला सोडीत. मुंडक्यावर पाय दिलं होतं? हा, मुंडक्यावर पाय दिलता त्यावेळेस.
मग त्यावेळेस मग मी इथून लगेच गाडी माझ्याकडे गाडी नव्हती द्यायसाला, माझी गाडी बाहेर गेली, मी दुसऱ्या जोडीदाराची गाडी घेतली आणि माझा चुलता होता, मी त्या चुलत्यांना घेतलं आणि मी तिथपर्यंत पोचलो. तर त्याच्यातली 2 तिथं मी आल्याचंच कळालं का त्यांना बुवा येणार, त्याच्यातली 2 मुलं आहेत का शेतीतून पळून गेली आणि एक जण तळेरांचा आहे का तो तिथं थांबून होता. मग मी त्याला विचारलं, तिथं गाडी लावली, त्या गाडीच्या तिथं बसला होता उन्हामध्ये पोराला घेऊन. मी विचारलं, बाबा काय रे, काय कसं झालं, काय झालं? तर नाही म्हणतो, तिने मला मारले, आमकं गेले. म्हणलं मग तू कशाला इथं मारायचं, तुझी बायको होती, तो गोडीच्या पोटात म्हणला असं माझी बायको पोरात तुमच्याकडे आल्यात, पण आमची काय भांडणं झाली असेल तर माझ्या संग लावून द्या, पण तो मारायला का सुरुवात केली? तो घरी नेऊन मग तुला काय करायचं तिकडे हे करा बघायचं, भांडणं ते सांगायचं आम्हाला. तर तू इथं का मारलं? म्हणलं मग तुला मारणार नाही मग काय करते, तिथं लोकांच्या गावात जर तू भांडणं केली, मुलीची आईबाप तिकडं, तू मावशीच्या इथं मुलगी भाऊ आसऱ्याला आली म्हणून तू मारितोय, असं मी त्याला केलं. आणि तिथून मग मी त्या म्हणलं मग जेकडं ते मूल माझ्याकडं, त्या पोराला मी घेत होतो तर ते घेतलं. तर त्यांनी मी खाली घराकडं घेऊन निघाले, त्यांनी माझ्याकडून परत हिसकून घेतलं. मग मी त्याला काही बळजबरी केली नाही. कसं होतं का थोडं वेगळं होतं, पोराडत होतं म्हणून मी नको म्हणलं पोराडात हे म्हणून. मग तिथून मी खाली गेलो त्या मावशीच्या घराकडं, बरंच जरी 200-300 फुटाचं अंतर होतं. मग तिकडे गेलो, हा तेवढ्या झटक्यात ते पोराला घेऊन आणि तो दुसरा जो तळेरांचा मुलगा होता का त्याला घेऊन तो जुन्नरला निघून आला. मग मी त्या मावशीच्या इथं गेलो, त्या मावशीला मी सांगितलं बुवा काय झाले, मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळं केलं. तर मावशीला म्हणलं बुवा तुझ्या इथे नको ठेवू, तू इथं जर मुलीला आता ठेवली तो परत दारू पिऊन इथं दंगा मस्ती केली लोकांच्या गावात, तर हे नको, ती मुलगी आमची, तू आमच्या ताब्यात आहे. मी मुलीला घेऊन मी तिच्या बापाच्या इथं जातो, मी चुलताच आहे, मी घरी जातो. आणि मग त्या मावशीनं पण ऐकलं माझं. पण मावशी मला म्हणत होती त्यावेळेस का मी तुमच्या जबाबदारी आता मुलगी देते ताब्यात. म्हणलं चालेल बुवा, इथून नेसपर्यंत माझी जबाबदारी आहेच ना शेवटी, मी ताब्यात घेतले म्हणजे. मग इथं आलो मी जुन्नरला, माझा चुलता, मी, ती मुलगी इथं आलो. आम्ही त्याला सापडला, इथं तो बारमधून आला, त्याला बोलावला फोन करून, तो तिथून बाहेर आला. हा ते बारमध्ये आलते, ते दारू पेले. तिथून त्यांना आम्ही, तो नाल मुलगा त्यांच्या बरोबरच होता, बारमध्येच होता. तिथून आल्याच्या नंतर इथं मच्छी मार्केट आहे का खाली लिंडीमध्ये, तिथं त्याला बोलवून घेतला, तिथं गाडी उभी केली, ते पोर त्याच्याकडून घेतलं. तो तिथं दादागिरी करता, पोर देत नव्हता, पण त्याला मी समजून सांगितलं. त्याच्यानंतर तो परत दादागिरी करायला लागला. ते पोर घेतलं, मी त्या पोरच्या ताब्यात दिलं, तर तो परत ओढायला लागला, त्या मुलीला मारायला. तर म्हणलं तिला जर मारलं तर तुझ्या बुद्धी इथं अवघड परिस्थिती होईल, तुला मग आम्हाला हात उचलावं लागेल. तिथली आजूबाजूची माणसं होती का, तर पोराला देत नव्हती, मारायला लागली. ते म्हणले कसा पोर देत नाही बघतो आपण. पण त्यांना म्हणलं बा तुम्ही पाहुणी माणसात, तुम्ही बा तिथलं जुन्नरमध्ये आहे, तुम्ही काय करू नका याला, मी माझ्या पद्धतीनं मी करतो बरोबर बा. मी त्याला मारून नाही दिलं, मी इथून घरी नेलं. मग त्या मुलाला मी घरी नेलं, आजीच्या बापाच्या आजोबांच्या ताब्यात दिलं. तिथं ताब्यात दिल्याच्या नंतर मी तिथून मला जनावर माझ्या मागं असल्यामुळं मी जनावर बांधायला गेलो. आणि त्यांना सांगितलं बुवा त्या माणसालीवरती सांगा. त्यांनाही मी फोन करून सांगितलं का बुवा मी या मुलीला इथं आणून लावले, तुमच्या मुलाला सांगा. तर हा दारू पिऊन 8:30 वाजता आला. मी बैल बांधून गावात आलो, मी गावात होतो, तो 8:30 वाजता आला. मला म्हणतो चला वरती जायचे. म्हणलं तुझ्या आई बापाली आईचं नाही तर म्हणलं तुझी बाहेर आहे, कुठं बाप आहे चुलता आहे, त्यांना सांगितलं का नाही? म्हणतो ती बी आल्या 8:30 वाजता. म्हणलं आल्यात ती येतात, तुम्ही चला. तर म्हणलं मी रात्रीची येऊ शकत नाही, आता काय असेल ते आपण उद्या सकाळी बघू, थोडा राग शांत झाल्याच्यानंतर उद्या सकाळी बघू, असं मी त्यांना सांगितलं त्याला. तर तो ऐकनाच. मग मला माझ्या मावशीचा फोन आला 10:30 वाजता. 10:30 वाजता बघ ती लोक काय जाया मागती नाही, तू ये इथपर्यंत, मीटिंगसाठी बोलत होते. तर मी म्हणलं बा आता अंधारामध्ये नको, रागाच्या जळक्यात मारामारी किंवा भांडणं होण्यापेक्षा आता नको, आपण सकाळ बसू, मी हे त्यांना सांगत होतो. पण ती म्हणत नाही पोराला कामाला जायचे मुंबईला, ते असं तिथं याचं कामन त्याचं कामन असे सांगायला लागली. मग मी 10:30 वाजता, तो पोऱ्या माझ्यापासून हटाना, मला घेतल्याशिवाय वरती जाईनाच. मग मी वरती मावशीचा फोन आलो. मग म्हणलं आता जायच पाहिजे, शेवटी कसं आपण लय याच्यात हे करून उपयोग नाही ना. मग मी गेलो. तिथं गेल्याच्या नंतर मी त्यांना सगळं ही सविस्तर बुंडेवाडीला झालेली कहाणी, अधिक जुन्नरमध्ये झालेली कहाणी ही सगळी त्यांना सांगितली. बाबा पोराला यांना दुपारपासून उन्हामध्ये घेऊन आता 5:30-6 वाजेपर्यंत, यांना 5-5:30 वाजेपर्यंत पोराला पाणीसुद्धा पाजलं. स्वतः दारू प्याला पण पोराला पाणी पाजलं नाही, खायला दिलं नाही. आणि हापच्या पोरच्या ताब्यात हे सगळं सांगितलं. इथून मी त्या पोराला घेतल्या, त्या पोराला 3 केळं खाली, बारीक पोरांनी 3 केळं खाली, जवळजवळ पावशेर पाणी प्यालं पोरण. मग तेव्हा ते शांत झालं. घरी गेलो. घरी गेले मग ते हे केलं, असं सर्व त्यांना मी सांगितल्याच्या नंतरून त्यांच्या बापाला सांगितलं का ह्या पोऱ्यांना तुझ्या ह्या पोरीच्या मुंडक्यावरती पाय बुंडेवाडीमध्ये दिलता. ज्यावेळेस मुंडक्यावर पाय दिला आणि मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या मावशीनं मला फोन केला. त्यावेळेस मी तिथं गेलोय. तुझ्या पोऱ्याला मारायचे असेल पोर तर तू सोडून दे,
सगळ्यात महत्त्वाचं भांडणं भिंडणं करण्यापेक्षा तू सोडून दे, तू नेऊ नको, तुझ्या पोराला दुसरी बायको करायचे करू दे, आमचं यशाची काही म्हणणं नाही, पण कमीत कमी ते पोर चांगलं मोठं होईपर्यंत त्या पोरीजवळ राहू दे. हा मी विषय पहिला मांडला सगळ्यात. तू मारायचा जर प्रयत्न करतो पहिला एकदा दोनदा केलता त्यांनी, याच्या आधी पण केलं होतं. याच्या आधी केलता, आणि त्याच्यावरती हे मला कळालं होतं, माझ्या कानावरती होतं, म्हणून मी त्याला डायरेक्ट म्हणलं तुम्हाला नसल पोरं वागवायची तर पोरं आमच्याजवळ राहू द्या, मी सांभाळायला आता 18 वर्षे पोरं सांभाळले, अजून सांभाळेल मी, नाही का. तुला तुझी बायको करायची असेल, काय करायचं असेल तुझं तू करून घे, पण पोरीला नेऊ नको. पोर सांगत होती का हा मला टिकून देणार नाही. हे त्या 4 माणसांच्या सामने, शिवाजी डावकर, बाळू जोशी, कांताबाई डावकर, सकाराम डावकर मुलीचा सासरा, अधिक आमच्या तिथले यांच्या भावकीतले, माझ्या मावशीच्या भावकीमधले बाळू जोशी, जंपा जोशी, अजून 1-2 जण होते, ते काका, सगळ्यांसमोर मी हे बोलत होतो, तू नेऊ नको मुलीला, तू मुलीला राहू दे. तर हे सगळं पटल्यानंतर पण तो म्हणला बुवा मी असं करणार नाही. ही माणसं म्हणले बुवा नको हे ते करून, पण पोर म्हणली मी टिकणार नाही. हे पूर्ण आमच्या सर्वांच्या सामने सांगितलं होतं, मीटिंगमध्ये सांगितलं होतं, हा मला टिकून देणार नाही, त्याच्यापेक्षा माझी सोडचिठी घ्या, नसल सोडचिठी घ्या तर मला नेऊ नका. पण यांनी मुलीला काहीतरी फसवून ब तो रात्रीची 11:30ला पोर आहे का, 11:30ला पोर घेऊन गेला. त्याच्यावरती 12, 12:15 वाजेपर्यंत मी तिथं थांबलो. मी त्या शिवाजी डावखरला, बाळू जोशी, कांताबाई डावखर, त्याचा बाप आमच्यातून निघून गेला. तो काय ऐका ना, निघून गेला. आणि मी त्या बापाला फोन केला का बाबा तुम्ही ते पोरं आणून द्या इकडं, परत काय असेल ते सकाळ आपण बसू बघू. पण पोरीने जर रात्रीची काही केलं, पोर तुम्ही घेऊन गेलं रात्रीची काही केलं, त्याला जबाबदार तुम्ही 4 माणसं राहशाल, हे मी त्यांना सांगितलं होतं. त्यांचे आलेले, त्याचा मोठा भाऊ सुद्धा होता, यश डावकर, तो सुद्धा होता. त्यालाही सांगितलं तुझा तो गेल्यावरती तो पोर आणीत होता, पण तो काय पोर त्याने दिलं नाही. त्याने परत येऊन सांगितलं का तो काय पोर देत नाही. त्याच्यावरती मग 12, 12:15 वाजेपर्यंत मी थांबलो तिथं. थांबल्याच्या नंतरून तो 1 वाजता पोर आहे का, 1 वाजता घेऊन आला. तर मी मावशीला न्यायला, रात्री 1 वाजता परत आला. तर मावशीला न्यायला मी सांगितलं त्याला काय बोलू नका. त्या पोरीला सांगितलं तू काय बोललो, तो आलाय, त्याला ते पोर घेऊन आलाय ना, मग तू त्या पोराला घे, त्याला ते झोपत असलं तर झोपू दे, भांडणं रात्रीची निम्या रात्रीला नको. मग मी घरी गेलो, ते घरी मग राहायला होते. सकाळची उठला, पोर घेऊन गेला, परत दुसऱ्या दिवशी घेऊन आला संध्याकाळी 9, 9:30ला. तो कुठं जाणार नाही. तिला मग त्याच्या असं 8 दिवस केलं त्याने इथं, 8 दिवस केला. 8 दिवसांनी तो पोरीला वरती बोलून घेतलं माझ्या सासरी. तिकडं काय सांगितलं ते काय माहीत नाही आपल्याला. मग त्याच्यावरती पोर आल्याच्या नंतर इथं झोपली. आणि रात्रीची पहाटेच लवकर सकाळी 5, 5:30ला आहे का पोर घेऊन निघून गेली. आम्ही या मुलीला सांगतोय, नाही म्हणते नाना जाते हे जाते. पोर मुंबईला गेली. पण मुंबईला गेल्याच्या नंतर यांनी काय मोबाईलचे टेप रेकॉर्डिंग लावून सगळं काय हे बोलते का कोणत्या संघ काय केलं, लावून ठेवलं. आणि मुलीला कोणला नातेवाईकांना फोन करून दिले नाही मुलीला, अजिबात कोणालाच फोन आले नाहीत. मग ह्या पद्धतीत केलं. आणि त्याच्यानंतरून मग मी हे केलं. मला 12:15 थोडक्यात हे भांडणं झाल्याच्या नंतर तो मुंबईला घेऊन गेला. हा, मुंबईला घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी त्याच्या फोनला रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग त्या मुलीच्या चालू करून ठेवली. कोणाला फोन करून दिले नाही, काय नाही, कोणाला फोनच करून दिले नाही. पासवर्ड टाकून ठेवला. पासवर्ड निघत नसल्यामुळं मुलगी फोनच करायची नाही. फोन लावायला पासवर्ड टाकल्याच्या कसं फोन करता येणार ना. मग फोन केलेच नाही कोणाला, असा विषय झाला. त्याच्यावरती मग रविवारी मला माझ्या मुलाचा फोन आला 12:15ला रात्रीची. मी पाणी भरायला निघालो होतो. 12:15ला फोन आला. म्हणला पप्पा असा फोन आलता आणि असं झाले. म्हणलं काय झालं बाळा. म्हणतो मया नानाची सोनी वारली, डिगांबर डावखरला ती वारली. म्हणलं कसं काय रे. म्हणतो काय खेळण्यावरून पाय टाकला आणि ती पडली, तिच्या डोक्याला मार लागला, ती वारली. दवाखान्यात नेल्याच्यानंतर 2 तासांना वारली. मग मी काय नाही तर मग मी बाबूला फोन केला. बाबू कुठे येतं. बाबू म्हणला मी मुंबईला चालू आहे, आम्ही गाडीवर. म्हणलं कुठं तुम्ही आता. तर म्हणतो मी घाटामध्ये. परत मग म्हणलं तुम्ही जागे, त्यांचा भाऊ, हा भावाला. मग त्यांना फोन केला. तर म्हणलं तिथं गेल्याच्या नंतर फोन करा. तोपर्यंत मी बरेचशा जणांनी फोन केले. मी हे करीत राहिलो, कसं झालं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी मी हे केल्या सकाळीपर्यंत. तर मला काही समजलं नाही. पण सकाळनंतर मी ज्यावेळेस लोक उठली का हे झाली का, मग मी परत यांना फोन केला. तर म्हणलं कसं झालं काय. तर म्हणले बुवा असं झाले. मी दुसऱ्या लोकांनी पण मी सविस्तर बातमी काढली. तर यांना म्हणलं तुम्ही बुवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, किंवा तिथं घरामध्ये कुठं लागले, कुठं रक्त आहे, कुठं काय आहे. तर तिथं किचनला रक्त लागलेलं होतं तिथं. यांना मी फोन केल्याच्यानंतर बाबू गेलता.
बाब तुम्ही पण गेलतात का? हो मी हा. तुम्हाला काय दिसतं तिकडे गेल्यावर? बोला बोला. तर मी इथनं 10 वाजता निघालो पुण्यामधनं. तर सकाळी 3:30च्या टायमिंगला तिथं पोचलो. तर गेले गेले आम्ही दवाखान्यात गेलो. तर दवाखान्यात ती ICU मध्ये ठेवलेली तिला. तर आतमध्ये जायला लागलो तर डॉक्टर बोलले का आता तुम्ही भेटू शकत नाही. आज संध्याकाळी बाकीचे पण पेशंट वगैरे बोलले, आम्हाला भेटून दिलं नाही. त्यानंतर आम्ही जिथं घटना झाली ज्या रूममध्ये तिथं गेलो. तर जे किचन होतं किचनच्या खाली रक्त सांडलेलं ते मी पहिल्यांदा पाहिलं. मग आतमध्ये जाऊन आम्ही बसलो थोडा वेळ. तर त्याच्यानंतर जेव्हा मी बाहेर निघालो ते रक्तच नव्हतं तेव्हा तिथं, रक्त पुसून घेतलेलं. त्यानंतर 7 वाजता आम्ही उठलो. 7 वाजता गेलो दवाखान्यात परत जावं म्हटलं बघावं. तर पोलिसांचा फोन आला पंचनाम्यासाठी. तर बोलले तुला जावं लागेल. त्याच्या घरचे बोलले का तुला जावं लागेल किंवा याला जावं लागेल. तर बोललो मी जातो. तर पहिल्यांदा गेलो मी. तर पोलीस बोलले पहिल्यांदा का आपल्याला पहिल्यांदा अकस्माती मृत्यू दाखवावा लागेल पोरीचा, कारण का आपल्या याच्यात 24 तासाच्या आत हिंदू धर्मामध्ये 24 तासाच्या आतमध्ये हे करावं लागतो नाही का, मृत्यू देहाचं हे करावं लागतं. तर बोललो ठीक आहे. तर पहिल्यांदा तेवढं झालं, मी तिथं लिहून दिलं. आणि मग त्याच्यानंतर PM ला जाणार होती बॉडी. तर मग आम्ही पुन्हा दवाखान्यात आलो. दवाखान्यामधनं परत मग आम्हाला पोलिसांचा जेव्हा PM ला बॉडी नेली तेव्हा आम्हाला पोलिसांचा फोन आला का तुमचं काय हरकत असेल तर ते येऊन द्या म्हणून. तर आम्ही तिकडे गेलो. आमच्या दोघांना पण पोलीस स्टेशनला बोलवलं. तुम्ही प्रत्यक्षात बॉडी बघितली? कुठे बॉडीवरती काय लागलं गेलं होतं वगैरे? बॉडी आम्हाला दाखवलीच गेली नाही. दाखवलीच नाही. दाखवली मुळात 2 मिनिटाचा मला बोलतो. मुळात विषय असाला ही 2 पोरं खाली गेली. यांना माझा वारंवार फोन चालू होता. पोलिसांनी याच्यामध्ये आहे का हस्तक्षेप केला का मुलांना ज्यावेळेस पोस्ट बॉडी बघायची आहे का, ज्यावेळेस मुलीकडच्या नातेवाईकांना बॉडी बघायची त्यावेळेस पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलून घेतलं. पोलिसांचा याच्यात सगळ्यात मोठी चूक पोलिसांची आहे. याच्यामध्ये पोलिसांनी मुळामध्ये बॉडी नातेवाईकांना मुलीकडच्या दाखवावं लागत होती, पण ज्यावेळेस मुलं बघायला गेली तर त्यांना दाखवली नाही. पोलीस स्टेशनला गेली आणि इकडं बॉडीचं PM आहे का करून घेतलं यांनी. खाजगीला बॉडी होती तरी दाखवली नाही. आणि सरकारीमध्ये ज्यावेळेस गेली का बॉडी पोस्टमार्टमला त्यावेळेस सुद्धा नातेवाईकांना बॉडी दाखवली नाही यांनी अजिबात. याच्यात सगळ्यात मोठा फ्रॉड पोलिसांचा आहे. पोलिसांनी केला. जो त्यात जेव्हा आम्ही ज्याच्याकडे तपास होता ना, ज्याच्याकडे होतं का PM करायचं त्याचं काम होतं का बुवा समोरचे नातेवाईक कोण कोण आलेत बुवा, मुलीचे नातेवाईक तुम्ही मुंबईला जाऊन तुम्हाला बॉडी म्हणजे बघून नाही दिली बॉडी. तर आम्ही म्हणजे आम्हाला ही घटना माहीतच नव्हती काय झाली नक्की. हे आमच्या दोघांना पण माहीत नव्हतं. पण सकाळी एक आजी गपचीप आली आणि त्याला सांगितलं. त्या आजीला माहीत होतं का हा तिचा सक्का भाऊ आहे म्हणून. तिनं याला येऊन सांगितलं का बाळा ती पडली वगैरे नाही, तिला भिंतीवर आपटून मारलंय आणि तिथं त्याच्यानंतर खेळणं आणून ठेवलेलं त्यांनी. तर बोललो मग चल आपण हे करू, पोलीस स्टेशनला रिपोर्ट करू. पोलीस स्टेशनला गेलो आम्ही दोघं. तर ते बोलले का तुमची FIR नाही लगेच होणार, तुम्ही फक्त संशयास्पद हे देऊ शकताय, NC नोंदवू शकताय. तर मग त्यानंतर मग आम्ही NC नोंदवली. तर तिकडनं समजलं का PM झाले बॉडी. आता बॉडी निघाली गावाला. यांना मुळात आहे ना ह्या दोन्ही मुलांना तिथं थोडा यांचा चलबिचल करून बॉडीची पोस्टमार्टम करून घेतली आणि डायरेक्ट बॉडी यांना एकूण केस नोंदवायला लावली आणि बॉडी डायरेक्ट गावाला काढली. गावाला काढल्याच्या नंतर इथं आल्याच्यानंतर तोपर्यंत मी बऱ्याचशा लोकांकडून नाही का 1 वाजेपर्यंत माझा फोन चालू. त्याच्यानंतर मी त्यांच्या बऱ्याचशा नातेवाईकांना भेटलो. त्यांना माहीत होतं का बॉडी गावाला येणार आहे एकूण सगळी. तर मी रिपोर्ट असा घेतला, मला मी कानगुण लागलीच होती का मुलीचा खून झाला आहे म्हणून. मुलीचं उजव्या डोळ्यावरती बिताडावरती आपटून मुलीचा डोळा सुजवल्या गेला आणि त्याच्यामध्ये नंतरून काहीतरी मारलं त्यांनी. तर नंतर असं आम्हाला ते कळालं का यांनी टेस्टर आहे का लाईटीचा, तो टेस्टरच्या उजव्या डोळ्यामध्ये मारला. याच्यापर्यंत हे सगळं कळालं आम्हाला. पण टेस्टर मारू द्या काय होत्या, पण मुळात बॉडी आणली ताई तुम्ही त्यांच्या बाजूला होता वगैरे, ते डोळा बघितला तुम्ही? हा हे मी स्वतः आहे का होता की ओपन होता? उघडलेला होता म्हणजे डोळा. पण डोळा फुटून गेलेला होता. डोळा फुटलेला होता आणि पूर्ण इथनं निळा अर्धा भाग इकडून निळा झालेला होता. हे जे डोळ्याच्या भाऊ तिथं लावलं गेलं होतं ते वगैरे? नाही नाही काय खाली नव्हतं. लावलेला. इथं डोळ्याच्या खाली आहे ना, इथं लावलेलं होतं. पण हे जे आहे का
ह्या डोळ्याच्या पूर्ण बुतीना काळा झालता. आपण पडल्याच्या नंतर आपण पाय घसरून पडते, आपण माणूस आहे, आपण पाय घसरून पडल्याच्या नंतर कपाळावरती पडलो तर नीट कपाळावला त्या डोळ्यावरती पूर्ण हे फुटून निघत नाही. नाही तर आपण पडून दाखवा, आपण माणूस ढकलू याच्यावर ठेवू, डोळ्याला लागते आणि आणि पडल्याच्या नंतर एवढा माणूस लगेच मरू शकत नाही. ज्या वेळेस उलट पाठीमागं माणूस पडल त्यावेळेस बारीक मेंदूला दगड बिगड किंवा कोर कशाची असेल बुवा, भिंतीची याची कोरा असेल त्यावेळेस पाठीमागं मरून माणूस मरू शकते त्या याच्यामध्ये. पण कपाळावरती पुढं एवढं लगेच मरू शकत नाही. हा माझा अनुभव आहे आतापर्यंत. मी तुमचं म्हणणं आहे की त्यांनी ते आपटून यांनी डोळ्यावरतीच आपटून मुलीला मारले. हा माझा आक्षेप नाही, माझं 100% माझी गॅरंटी आहे याची. पुढं जर पडली मुलगी तर हात टेकल. आपण तोंडावरती पडायला गेल्याच्या नंतर माणूस कोणी असू द्या, म्हातारा असू द्या, तरुण असू द्या, दारुड्या, तो हात पुढं टेकतोच तोंडावरती पडायला गेल्याच्या नंतर. पण नाकाला लागला असतं, दुसरीकडे कपाळाला लागला असतं, पण हे एक बाजूच्या उजव्या डोळ्यालाच का लागलं आणि काळा निळा डोळा होऊन त्याच्यामध्ये जखम का, अजून छातीवर पण. आणि त्याच्यात पोलीस स्टेशनचं काम होतं. PM करताना बॉडी नातेवाईकांना मुलीच्या दाखवायला लागत होती, पण याच्यात सगळ्यात गलथान कारभार हा विरार पोलीस स्टेशनचा झालाय. विरार पोलीस स्टेशनवाल्याने पण चाललाय कारभारच एकदम याच्यामध्ये सुलोगतीनं चालाय. त्यांना तिथं बसवून ठेवून त्याची कोणते स्टेटमेंट नाही घेतली, काहीच नाही घेतलं. त्याला विचारलं सुद्धा नाही अजून. नाही त्याला विचारलं सुद्धा नाही अजून काय झाली का बुवा तू काय हे केलं नाही. तो आता 5 दिवस झाले हा तक्रार द्यायला गेलो. त्याच्यावरती आम्ही मयत केली बुवा, इथं नको त्या बॉडीचा हलवायला सगळं व्हाय. आम्ही मयत करून घेतो. त्याच्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही एका मंगळवारी इथून मुंबईला गेलो. बुधवारी सकाळी तिथं गेलो पोलीस स्टेशनला. ही 2 पोरं त्यांची मावशी लावली, पण पोलीस स्टेशन तक्रार घ्यायला सुद्धा उडवाउडीची उत्तर. तिथे काय सांगितलेलं आहे, सगळे उडवडीचे उत्तर वेगळे. इथं त्यांना तिथं माझा फोन त्यांना चालू होता सारखा. मी त्यांना म्हणलं केस नोंदवा. केस नोंदवल्याच्या नंतर त्या केसची आहे का, जिथं ज्यावेळेस तुम्ही जो नंबर येईल का त्याची झेरॉक्स त्या याची काढून घ्या. तिथं त्यांना म्हणा आम्हाला त्याची एक प्रत द्या, किती टायमाला नोंदवली, काय झालं याची प्रत द्या. पण त्यांनी काहीच आम्हाला दिलं नाही. ते म्हणले ज्या वेळेस पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतील का त्या वेळेस तुम्हाला हे सगळं भेटेल. आम्ही त्याच्यावरती दवाखान्यात गेली. ही पोरं गेली बुवा दवाखान्यात, किती टायमाला बॉल लागलं, किती टायमाला पडली बुवा, दवाखान्यात नेली किती वाजता, हे करायला गेल्याच्या नंतर नाही का तर आम्हाला त्याची काहीच टायमिंगही दिला नाही. दवाखान्यावाल्याने नाही दिला, काय कोणीच नाही दिला तिथं हे करून. त्याच्यावरती मी तिथल्या नातेवाईकांच्या त्याच्या हे केलं तर मला असं कळलं का रविवारी सकाळी त्यांची 11 वाजता भांडणं झाली. 10:30 ते 11 सकाळी रविवारी भांडणं झाली. भांडणं झाल्याच्या नंतर तो दिवसभर झोपून राहिला. 4 वाजता उठला, तोंड हातपाय दिवला आणि बाहेर निघून गेला. बाहेर निघून गेल्याच्या नंतर तो तिकून दारू पिऊन आला. तो दारू पिऊन आल्याच्या नंतर बरोबर 6:30 पावणे 7ला तो घरात आला. घरात आल्याच्या नंतर हातीला मारहाण करू लागला. तर मारहाण करू लागल्याच्या नंतर तो मग पोर त्याला फोन करीत होती का तुम्ही लवकर घरी या, तुम्ही कुठं लवकर घरी या. ते पोरीला शेक होताच ना का बुवा याचं बाहेर कुठंतरी काहीतरी आहे, हा शेक होता पोरला. म्हणून पोर त्याला फोन करीत होती का तुम्ही लवकर घरी या. मग पोर फोन करणार नाही, नवरा आहे म्हणले फोन करणारच नाही त्याला. तो तिथून आला तर बुवा का तू फोन सारखी करते म्हणून त्याला मारा सुरा. पोर तिथून महाराजांना दुसऱ्याच्या घरात गेली. एवढ्या पोत मला कळाले. दुसऱ्याच्या शेजारच्या घरात गेली. यांनी त्या शेजारच्या घरातून पोरवडीच आणली मागं, पण समोरच्या वडूच आणली. शेजारच्या लोकांनी त्याला हा नालायक असल्यामुळं बियांची वारंवार भांडणं होते, त्यामुळे याला विरोध केला नाही तिने. हा आत घरात नेल्याच्या नंतर पोरीचा ओजवाडावळा आहे का भिताडावरती कपाळ आपठून ते सुजावलं यांनी कंप्लेंट. आणि मग ह्या मुलीचा घात केला. मुलगी जवळजवळ 99% जागेवरच खलास झालेली होती. हा आमचा आक्षेप आहे. आणि नंतर दवाखान्यात आहे का 7 वाजता झाली. हे 9 वाजता दवाखान्यात नेतात. किती वाजता नेतात? 9 वाजता दवाखान्यात नेतात. यांनी डॉक्टरनी सुद्धा त्याची शहानिशा करताना डॉक्टरनी सांगितलं कसं का बुवा पोर 2 तासाची आहे. हे इकडे आम्हाला फोन करून सांगतात. हा सांगतोय का बुवा पोरीची 2 तासाची गॅरंटी आहे. डॉक्टरना न सांगता यांना शहानिशा यांनी केली कशी. जेव्हा आम्हाला समजलं ना, मी इथून निघून 10-1 किलोमीटर गेलो असेल पुण्यामधनं, आणि मला फोन येतोय का ती एक्सपायर झाली. हा विषय. आणि दुसरा विषय कसा का बुवा यांनी दवाखान्यामध्ये डॉक्टरना न सांगता, तुम्ही 7ला घटना होते, 9ला तुम्ही दवाखान्यात नेतात. तुम्ही कमीत कमी बुवा त्याच्यामध्ये आपण ठेस लागली बुवा काय तर आपण म्हणतो रक्त नको जायला म्हणून किंवा काय हो नको व्हायला पडले म्हणजे 7 ते 7:30 8 पावणे 8 ह्या दरम्यान तिने दवाखान्यात न्यायला लागत होते ना. यांनी 9 वाजता दवाखान्यात नेलं. याचा अर्थ काय? घरापासून फक्त
5 मिनिटाच्या अंतरावर दवाखाना आहे. असं इथं त्याची रूम आणि समोरच दवाखाना होता तो. समोरच दवाखाना आहे. त्या मग कमीत कमी खाजगी दवाखान्यात नेल्याच्या नंतर मग खाजगी दवाखान्यात नेल्याच्या नंतर तिने रातभर आम्ही इथून आमची माणसं गेली. यांनी बॉडी दाखवायला पाहिजे ना, खाजगीवाल्यांनी सुद्धा बॉडी दाखवायला पाहिजे का नाही, आम्हाला नाही दाखवली. त्याच्यावर सकाळी 9 का 9:30ला बॉडी सरकारी दवाखान्यात नेली. 10 वाजता नेवते. 10 वाजता नेल्या तिथं ज्यावेळेस डेड बॉडी रूमला बॉडी नेली त्यानंतर तिथं काय कोणची बाकीच्या पेशंटची हे नसते, तिथं आम्हाला बॉडी नातेवाईकांना दाखवायला पाहिजे ना. बॉडी दाखवली गेली नाही आम्हाला अजिबात. याचा अर्थ काय? मग यांनी मुलगी मारलीच ना, यांना पोलीस स्टेशननी सहकार्य केलं, दवाखान्याने केलं, असं आम्हाला उघड दिसायला लागले. आता नातेवाईकांना बॉडी दाखवत सर्वात मोठा विरार पोलीस स्टेशनचा हलगर्जीपणा आहे विरार पोलीस स्टेशनचा. पीएम केलं कसं आहे? पीएम नातेवाईकांना हे केल्याशिवाय पीएम करता येत नाही ना. पीएम केलं कसं काय? नवऱ्याचे एकाच्या याच्यावरती पीएम होतंय का? स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्हाला बॉडी म्हणजे काय झालंय वगैरे तुम्हाला कळलं? आम्हाला ज्या वेळेस बॉडी तांब्यामध्ये आली, मुंबई विरारच्या दवाखान्यातून सरकारी ज्यावेळेस तांब्यामध्ये आली, त्यावेळेस तांब्यामध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही बॉडीचं पूर्ण बॉडीचं काय खोलू शकत नव्हतं पीएम केल्यामुळं, पण चेहरा आम्ही खोलू शकत होतो. चेहरा खोलल्याच्या नंतर उजव्या डोळ्याला मुलीच्या मार होता, पूर्ण काळं निळं झालं होतं. आणि पडल्याच्या नंतर थोडं एकदा पडल्याच्या नंतर काळं निळं होतंय का? एक जागी होईल तिथं जास्ती मार लागेल, तिथं होईल एक जागेवर. जखम होईल का? जर खेळण्यावरून पडली, जर पुढं काय नाही, जर टोचायला नाही काही, तर मुलीच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला टोचलं काय, तिथं इथं आहे ना डोळ्याच्या खालच्या बाजूला इथं होल पडलेलं होतं, त्याच्यावरती हे लावलेलं होतं, ते काढून बघितलं आम्ही, तर होल पडलेलं होतं. मग याचा अर्थ काय? मग असं आहे ना, डोळ्याच्या इथं लागले, डोळ्याच्या इथं सुजून गेले आणि दवाखान्याच्या याने तिने काहीतरी याच्या डोळ्यात मारलं, सुजून आलं, त्याच्यामध्ये मारलं ते हे करून. आमचा आपशक नाही, 99% गॅरंटी आहे काय मुलीला मारले. ह्या मुलीला न्याय भेटावा हीच आमची अपेक्षा आहे. आज जर महाराष्ट्राचे पोलीस काय करतात याचं हे काय हे नाही ना. आज चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? सगळं चालेल, पोलीस खातं म्हणजे पूर्ण डोळा आटकून नाही म्हणायचं, जॉब काढतात पोलीस जॉब काढतात. याचा अर्थ 5वा दिवस आहे आज. कमीत कमी विरार पोलीस स्टेशनची माणसं तांब्यात आली पाहिजे किंवा यांना तिथं बोलून घेतलं पाहिजे ना. विचारपूस सुद्धा नाही. याचा अर्थ काय? का तुम्ही पोलीस स्टेशन सुद्धा काय लाचारी पत्करून किंवा काय हे करून बसलंय का? याच्यावरती सुद्धा आमचा संशय. आम्हाला बॉडी दाखवली नाही किंवा तिने अजून काही तपास नाही. मग पोलीस खातं सुद्धा अजून काय चालूच नाही हे नाही ना. आम्हाला सांगते का पण ज्यावेळेस पोस्टमार्टम रुपये त्यावेळेस बघू आम्ही. मग तुम्ही झोपा काढतात का तोपर्यंत तो असं सटकून राहणार का? असं सटकून मग आमच्या हातून जर रागावायचा का नाही, जर काय झालं याला पोलीस प्रशासन जबाबदार राहू शकते. आमच्या मुलीला जर आम्ही जर वारंवार यांना आम्ही कायदा हातात घेण्यापेक्षा आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन हे करतोय, मग हे पोलीस स्टेशन याची दखल घेतली पाहिजे ना. मग हे जर पोलीस स्टेशन नसेल घेत, पोलीस विरार पोलीस स्टेशन किंवा जुन्नर पोलीस स्टेशन नसेल हे करून घेत, तर शेवटी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. कायदा हातात आम्ही घेतले, आमच्या हातून जी काय चूक घडल याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील.